नमस्कार मित्रांनो, तर गुड न्यूज आलेली आहे आणि 1 ऑगस्ट 2025 LDC महाट्रान्स कंपनीची एक्झाम ही होणार आहे. तर मित्रांनो, आता टेन्शन घेऊ नका. 1 तारीख फिक्स झालेली आहे आणि 1 तारखेसाठी आता फक्त 8 दिवस शिल्लक राहिलेले आहेत, 7-8 दिवस शिल्लक राहिलेले आहेत. तर तुम्ही तुमचा अभ्यास अतिशय जोरदार करा, कारण आता फक्त 7 दिवस राहिलेले आहेत. आता मला वाटतं फक्त रिव्हिजन बाकी राहिली असेल तुमचे. तर फोकस फक्त अकाउंटवर जास्त करा. मराठी रिजनिंगचं तर तुम्हाला माहितीच आहे, पॉईंट 50ला आहे आणि अकाउंटचे क्वेश्चन एकदम काळजीपूर्वक सोडवा. टाईम मॅनेजमेंट करा मित्रांनो. जास्तीत जास्त ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन सोडवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये त्याचा फायदा होईल आणि वेळेत एक्झाम सॉल्व होईल, सगळे क्वेश्चन सॉल्व होतील. रिजनिंगमध्ये थोडासा वेळ तुम्हाला लागण्याची शक्यता आहे, त्याबद्दल रिजनिंगला शेवटला ठेवा आणि आत्तापासूनच टाईम लावून थोडेफार क्वेश्चन सोडवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. रिव्हिजन प्लस ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन म्हणजे टेस्ट सिरीज तुम्ही लावले असेल तर ठीक आहे, नाहीतर ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन सोडवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो, कारण टाईममध्ये पेपर संपवणं पण गरजेचं आहे. तर मित्रांनो, आता ही कन्फर्म झालेले आहे, 1 ऑगस्ट 2025 आपली एक्झाम ही होणारच आहे आणि मला नाही वाटत आता पोस्टपोन होईल आणि झाली पण नाही पाहिजे. माझं तर म्हणणं होतं 6 तारखेलाच एक्झाम झाली पाहिजे होती. ज्या कारणासाठी एक्झाम पोस्टपोन झालेली होती ती कारणे परत एकदा समोर आलेली आहेत, पण आता त्याचा विचार करू नका. 1 ऑगस्ट 2025 ही एक्झाम होणार आहे. ज्यांचे सेंटर लांब आलेले आहे त्यांना तर आता जावेच लागेल आणि म्हणजे जिथे कुठे सेंटर दिलेलं असेल ती त्या ठिकाणी जावे लागेल. आता सरकार गांभीर्य नाही आहे सरकारला, पण तुम्ही तुमचा अभ्यास एकदम परफेक्ट करा आणि आजूबाजूला पण लक्ष ठेवा एक्झाम सेंटरमध्ये, जेणेकरून प्रत्येकाने लक्ष ठेवले तर प्रत्येकाने एक्झाम सेंटरमध्ये थोडंफार लक्ष ठेवले तर आपल्याला अनुचित प्रकार टाळता येईल मित्रांनो. कारण आता एक्झाम सेंटर दूर आलेले आहेत, त्याबद्दल थोडाफार डाऊट येतो, पण तुम्ही तुमचा अभ्यास आणि थोडंफार एक्झाम हॉलमध्ये सतर्क राहा आणि तुमचा पेपर अतिशय काळजीपूर्वक सोडवा. तर मित्रांनो, आता आपण भेटू डायरेक्ट एक्झाम नंतर. आता एक्झाममध्ये मी काय व्हिडिओ बनवणार नाही, 1 हप्ताच राहिलेला आहे, त्याबद्दल तुम्ही तुमचा अभ्यास करत राहा. जे तुम्हाला इम्पॉर्टंट वाटते ते करा आणि एक्झाम अतिशय काळजीपूर्वक लिहा. ऑल द बेस्ट सगळ्यांना मित्रांनो.